अनेक ग्राहकांची नेहमी अशी तक्रार येते की माझ्या पीसी किंवा लॅपटॉपचा सी ड्राईव्ह फुल झालेला आहे. ड्राईव्ह स्पेस वापरलेली रेडमध्ये दिसत आहे. जेव्हा फ्री स्पेस 10% पेक्षा कमी होईल तेव्हा ड्राईव्ह रेडमध्ये दिसतो. ही एक तुमच्यासाठी सूचना किंवा वॉर्निंग असते की ड्राईव्ह मधील स्पेस कमी आहे, ती रिकामी करून स्पेस वाढवा, अन्यथा तुमचा कॉम्प्युटर स्लो होईल किंवा काम करणे देखील बंद करेल. अशी स्पेस निर्माण करण्यासाठी अननेसेसरी फाईल्स म्हणजेच नको असलेल्या फाईल्स डिलीट करा किंवा दुसऱ्या ड्राईव्ह मध्ये शिफ्ट करा किंवा एक्सटर्नल स्टोरेज मध्ये ठेवा. तसंच लार्ज फाईल्स आणि बॅकअप काढून टाका किंवा डिलीट करा. हा प्रामुख्याने पर्याय सांगितला जातो. परंतु अनेकांच्या मनामध्ये कन्फ्युजन असते कोणती फाईल डिलीट करायची किंवा मूव्ह करायची. चला तर आपण प्रत्यक्षात पाहूया. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर सी ड्राईव्ह कसा क्लीन करायचा. जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे उपयुक्त व्हिडिओज या चॅनलवर मी आणणार आहे. चला आजच्या विषयाला प्रत्यक्ष सुरुवात करूया. तुमच्या कीबोर्डवर विंडो बटन आहे पहा. हे विंडो बटन प्रेस करा आणि आर प्रेस करा. तुम्हाला एक रन विंडो दिसेल. ह्या रन विंडो मध्ये इथं सर्च मध्ये आपल्याला टाकायचं आहे क्लीन मॅनेजर. क्लीन मॅनेजर टाकायचे, पण इथे टाईप करताना क्लीन MGR एवढंच लिहायचं. हे क्लीन MGR लिहून झालेलं आहे आणि मी आता ओकेवर क्लिक केलं. ओकेवर क्लिक केल्यानंतर डिस्क क्लीनअप ड्राईव्ह सिलेक्शन असं एक बॉक्स ओपन झालेला आहे. सिलेक्ट द ड्राईव्ह यू वॉन्ट टू क्लीन अप. इथे सी ड्राईव्ह दाखवला आहे. तुम्हाला इथे ड्रॉप डाऊनवर क्लिक करता येते आणि कुठलाही वेगळा ड्राईव्ह तुम्हाला सिलेक्ट करता येतो. आता आपण इथे आपला सी ड्राईव्ह सिलेक्ट आहे आणि आपल्याला सी ड्राईव्ह क्लीनअप करायचा आहे. ओकेवर क्लिक केलं. ओकेवर क्लिक केल्यानंतर डिस्क क्लीनअप मध्ये आपल्याला काही फाईल्स टू डिलीट असं दिसतंय पहा. तर इथे अनेक फाईल्स आहेत डिलीट करण्यासाठीच्या. त्याच्यात त्या काही सिलेक्ट केलेल्या आहेत आणि इकडे उजव्या बाजूला त्या फाईलमध्ये किती डाटा आहे त्याचं MB KB किंवा GB मध्ये दाखवलेलं आहे. तर आता इथे दिसते पहा, यू कॅन यूज डिस्क क्लीनअप टू फ्री अप टू 147 MB ऑफ डिस्क स्पेस ऑन सी. म्हणजे 147 MB डिस्क तुम्ही इथं क्लीन करू शकता ह्या जर फाईल तुम्ही सिलेक्ट केल्या आणि डिलीट केल्या तर. आता थोडक्यात माझा सी ड्राईव्ह हा क्लीन असल्यामुळे इथे फार कमी प्रमाणात दाखवलेले आहे, पण इथे 8 GB 10 GB अशी स्पेस क्लीनअपसाठी दाखवली जाते. म्हणजे ज्या पीसीवर हे क्लीनअप केलेलं नाहीये अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात ती स्पेस दिसते क्लीनअपसाठी. आणि नंतर तुम्हाला इथे ते सिलेक्ट करायचे आहेत फाईल्स. हे सगळं मी सिलेक्ट करू शकतो असं. आणि असे सिलेक्ट केल्यानंतर शेवटी इथे तुम्हाला किती स्पेस तुम्ही रिमूव्ह करणार आहात, किती स्पेस गेन करणार आहात, तर ते इथे दाखवलं जाते. इथे मात्र एक काळजी घ्यावी लागेल तुम्हाला की इथे तुम्ही डिलीट करण्यासाठी जे सिलेक्ट केलेले आहे त्याची परत एकदा खात्री करून पहा. काही फाईल्स अशा असतात त्या डिलीट न केलेल्या बऱ्या असतात. तर त्यासाठी हे डिरेक्ट टेक्स्ट कॅचेस मी डिलीट करणार नाहीये. सरते शेवटी आपल्याला किती डाटा डिलीट करायचा आहे ते इथे दिसतंय पहा, 59 MB. तर इथे मी क्लिक केलं आणि परत एकदा इथं तुम्ही खात्री करा असं विचारलं जाते, आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दीज फाईल्स. तर त्याच्यावर आपण डिलीट फाईल्सवर क्लिक केलं तर त्या फाईल डिलीट होणार आहे. ओके केलं. इथे आता त्या फाईल्स डिलीट होत आहेत. फाईल डिलीट झाल्या. दुसरा पॉईंट बद्दल आपण आता बोलूया. तुम्ही तुमचा लॅपटॉप कॉम्प्युटरमधून टेम्पररी फाईल्स कशा डिलीट कराल त्यासाठी पुन्हा एकदा Windows+R प्रेस करा. परत रन डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि इथे टेम्प असं टाईप करा, TEMP आणि ओकेवर क्लिक करा.
यू डोंट करंटली हॅव परमिशन टू ॲक्सेस धिस फोल्डर. कंटिन्यू. इथे एवढ्या फाईल्स दाखवलेल्या आहेत आणि ह्या फाईल्स तुम्ही कंट्रोल एनी सिलेक्ट करू शकता आणि माऊसचे राईट क्लिक करून तुम्ही ह्या फाईल्स डिलीट करू शकता. आता ह्या डिलीट करत असताना तुम्हाला अशा काही फाईल्स मिळतील की त्या डिलीट होणार नाहीत, मग त्या स्किप कराव्या लागतील. असं स्किप करावे लागते. तर असं करून तुमचं हे पूर्ण डिलीट फाईल होतील आणि ज्या राहतील त्या नंतर पाहता येईल. असं तर पहा, इथे खूप मोठ्या फाईल्स होत्या, त्यातल्या फक्त आता ह्या 4च राहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे टेम्प मधील फाईल तुम्ही डिलीट करू शकता. परत इथे विंडो+R प्रेस करा आणि इथे आता आपल्याला टाईप करायचे %temp%. परत पहा %temp%. असं टाईप करायचे आणि ओके करायचे. ओके केलं. इथे पण भरपूर फाईल्स दिसत आहेत आपल्याकडे आणि त्यासाठी आपल्याला कंट्रोल ए प्रेस करायचे. सगळ्या फाईल सिलेक्ट होतील. त्यानंतर राईट क्लिक करून माऊसवर डिलीट बटन दाबायचे. प्रेस केले डिलीट बटन. इथे कंटिन्यू करायचं की असं विचारलं जातं, तर मी कंटिन्यूवर क्लिक केलं आणि ह्या फाईल्स इथे डिलीट होत आहेत. पहा इथे स्किप करूया. ज्या फाईल डिलीट होणार नाही आहेत त्याच्यावर स्किप करायचं, म्हणजे आपण शेवटपर्यंत पोहोचू. फाईल डिलीट झाल्या. ह्या काही फाईल्स राहिलेल्या आहेत, त्यानंतर आपल्याला डिलीट करता येऊ शकतात. काही वेळेला असं होतं की ही फाईल याच्यातली ही आपण इथं पिशीवर काम करत असतो तेव्हा ती यूजमध्ये असते आणि म्हणून ती डिलीट होत नाही. तर असे हे 2 पद्धतीने आपली डिलीट झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर फाईल एक्सप्लोरर ओपन करा. इथे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असलेले ड्राईव्ह दिसतात. हा फाईल एक्सप्लोरर ओपन केला आणि ह्या फाईल एक्सप्लोररमध्ये आपल्याला आपले ड्राईव्ह दिसतात. पहा इथे माझ्याकडे C ड्राईव्ह आहे, E ड्राईव्ह आहे, F आहे आणि G ड्राईव्ह आहे. त्याचबरोबर इथे काही फोल्डर्स दिसतात. पहा 3D ऑब्जेक्ट, डेस्कटॉप, डॉक्युमेंट, डाउनलोड, म्युझिक, पिक्चर आणि व्हिडिओ. हे सगळे जे फोल्डर दिसतात हे तुमच्या C ड्राईव्ह मधली स्पेस ऑक्युपाय करत असतात. C ड्राईव्ह मधली स्पेस ऑक्युपाय करत असतात. जे काही तुम्ही स्टोअर कराल ना त्याचा इफेक्ट तुमच्या C ड्राईव्ह मधील स्पेसची जुळतो. या फोल्डर्समध्ये तुम्ही काही पण स्टोअर करत असाल, कुठल्याही प्रकारचा डाटा स्टोअर करत असाल तर डायरेक्ट तुमच्या C ड्राईव्हची स्पेस व्यापत असतो. किंवा आपल्या रिसायकल बिनमध्ये कुठलेही फोटो, व्हिडिओज, ऑडिओ फाईल्स पडल्या असतील तर त्या पण आपल्या C ड्राईव्हची स्पेस वापरतात. त्यासाठी खात्री करून घ्या की तुम्ही तुमच्या रिसायकल बिन नेहमी क्लीन करतात. रिसायकल बिन अधूनमधून क्लीन करत राहिलं पाहिजे. नाहीतर आपल्याला वाटतं की आपण आता फाईल्स डिलीट केल्यात तरीही ह्या C ड्राईव्ह मधली आपली स्पेस वाढत का नाही, फ्री स्पेस वाढत का नाही, तर आपण डिलीट केल्या असल्या तरी त्या रिसायकल बिनमध्ये जाऊन पडतात आणि त्या स्पेस वापरत असतं. तर रिसायकल बिन ह्या C ड्राईव्हची स्पेस वापरत असतो आणि म्हणून इतर फोल्डरमधून डिलीट केलेल्या फाईल्स देखील जागा व्यापतात, कारण त्या रिसायकल बिनमध्ये असतात. ही जी फोल्डर दिसतात इथे डेस्कटॉप, डॉक्युमेंट, डाउनलोड वगैरे वगैरे, तर यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण फाईल्स सेव्ह करून ठेवत असतो. परंतु आपल्याला C ड्राईव्ह मधील स्पेस जर रिकामी ठेवायची असेल, फ्री ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही ह्या ड्राईव्हमध्ये कमीत कमी फाईल स्टोअर करा किंवा तुमचे पर्सनल फोल्डर जे आहेत ते या ड्राईव्हमध्ये न ठेवता तुम्ही इतर ड्राईव्हमध्ये घ्या. म्हणजे E ड्राईव्ह, F ड्राईव्ह वगैरे वगैरे, G ड्राईव्ह, जे काय असेल तुमचे ड्राईव्ह त्याच्यात त्या घ्या. आणि डेस्कटॉपवर जरी तुम्हाला ते फोल्डर ठेवायचं असलं तरी फक्त शॉर्टकट ठेवा, जेणेकरून C ड्राईव्हची स्पेस वापरली जाणार नाही. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. आपण इंटरनेटवरून कुठलीही फाईल डाउनलोड करता ती आपल्या C ड्राईव्ह मधील डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह होते. त्यासाठी तुम्ही असे करू शकता की कुठलीही मोठी फाईल, पिक्चर, व्हिडिओ जेव्हा डाउनलोड करता तेव्हा त्याचे लोकेशन
बदलून ई ड्राईव्ह, एफ ड्राईव्ह जे तुमच्या पीसी मध्ये आहे अशा दुसऱ्या ड्राईव्हवर शिफ्ट करू शकता. त्यासाठी असे समजा तुम्ही क्रोम ब्राउझर वापरत आहात. सरळ क्रोम ब्राउझर ओपन करा. इथे मी ओपन केलेला आहे. इथे उजव्या कोपऱ्यात वरती इथे पहा, हे 3 डॉट दिसतात, त्याच्यावर क्लिक करा आणि नंतर इथे खाली सेटिंग मध्ये जा. इथे सेटिंग आहे पहा, या सेटिंग वर क्लिक केलं. इथे डाव्या बाजूला जी ही लिस्ट दिसते, ह्या लिस्ट मध्ये डाउनलोड्स जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे हा बॉक्स दिसतोय डायलॉग डाउनलोड्स. ह्या मध्ये लोकेशन दाखवले पहा. तर तुमच्या डाउनलोड फोल्डरचं लोकेशन काय आहे, सी युजर भाग डाउनलोड्स असं आहे. तर हे सी ड्राईव्ह मधलं लोकेशन आहे आणि ह्या फोल्डरमध्ये फाईल ज्या डाउनलोड होतात त्या सी ड्राईव्ह मधील स्पेस वापरत असतात. आणि आता आपण चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला तो ड्राईव्ह चेंज करायचा आहे, तर त्यासाठी चेंजवर क्लिक करा. आता हा डायलॉग बॉक्स जो आलेला आहे त्याच्यामध्ये आपण एफ ड्राईव्ह सिलेक्ट करतो. मी हा एफ ड्राईव्ह सिलेक्ट केला आणि इथे फोल्डर पण सिलेक्ट करायला सांगितले जाते. तर फोल्डर सिलेक्ट करण्यासाठी मी इथे नवीन फोल्डर घेतो, न्यू फोल्डर. त्याला मी डाउनलोड असंच नाव दिलं आणि आता हे फोल्डर सिलेक्ट केलं, ओके केलं. तर आता इथे दिसते पहा लोकेशन काय दिसते, एफ ड्राईव्ह मध्ये डाउनलोड मध्ये ह्या तुमच्या इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या फाईल्स सेव्ह होतील. असं करून तुम्ही सी ड्राईव्हवरचा बोजा कमी कराल. जर तुमच्या सिस्टीमवर सिस्टीम रिस्टोर पॉइंट असेल तर तुमची इच्छा असेल तर डिलीट करू शकता. हे काय आहे ते आपण पाहू. यासाठी डाव्या कोपऱ्यात खाली सर्च मध्ये जाऊन टाईप करा. इथे सर्च मध्ये या, क्रिएट रिस्टोर पॉइंट असं टाईप केल्यानंतर इथे आपल्याला वरती दिसत आहे क्रिएट रिस्टोर पॉइंट, त्याच्यावर आपण क्लिक करूया. इथे हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. यामध्ये आपण सिस्टीम प्रोटेक्शन वर क्लिक करूया. इथे क्लिक आहेच ऑलरेडी. इथे काय दिसतंय पहा, यूज सिस्टीम प्रोटेक्शन टू अनडू अनवॉन्टेड सिस्टीम चेंजेस आणि खाली सिस्टीम रिस्टोर मध्ये दाखवले पहा, यू कॅन अनडू सिस्टीम चेंजेस बाय रिव्हर्टिंग युअर कॉम्प्युटर टू अ प्रिव्हियस रिस्टोर पॉइंट. आणि इथे तो रिस्टोर सिस्टीम रिस्टोर असा बॉक्स आहे. माझ्याकडे इथे सिस्टीम रिस्टोर पॉइंट नाहीये म्हणून हे ऍक्टिव्ह दिसत नाहीये. तर जर तुमचा रिस्टोर पॉइंट असेल आणि तर तुम्ही इथे सी वर क्लिक करा. सी वर क्लिक करून इथे कन्फिगर वर क्लिक करा. कन्फिगर वर क्लिक केल्यानंतर इथे जे 2 ऑप्शन्स दिसतात, टर्न ऑन सिस्टीम प्रोटेक्शन आणि डिसेबल सिस्टीम प्रोटेक्शन. जर तुमच्याकडे आता तो रिस्टोर पॉइंट क्रिएट केलेला असेल तर तुमचं इथे हे सिलेक्ट दिसेल, टर्न ऑन रिस्टोर प्रोटेक्शन. आता माझ्याकडे रिस्टोर पॉइंट क्रिएट केलेला नसल्याने डिसेबल सिस्टीम प्रोटेक्शन असं सिलेक्ट आहे. तर हे तुमच्याकडे जर वरचं सिलेक्ट असेल टर्न ऑन सिस्टीम प्रोटेक्शन तर ते तुम्हाला डिलीट करायचं असेल तर इथे डिलीटवर क्लिक करा. कारण इथे करंट यूज दाखवला जाईल तुमचा. समजा इथे तो करंट यूज 8 GB आहे. सिस्टीम रिस्टोर पॉइंट बऱ्यापैकी फाईल्स कव्हर करत असतो आणि तुमच्या सिस्टीम सारखेच तिथे बरेच जागा व्यापली जाते. आणि मग तो इथे तुम्हाला जर तुमचं इथे ऑन असेल, टर्न ऑन असेल तर इथे तुम्हाला स्पेस दाखवली जाईल 8 GB, 9 GB किंवा 10 GB वगैरे वगैरे. आणि ती तुम्हाला ही सिस्टीम रिस्टोर न करता डिलीट करायची असेल, लक्षात घ्या मुद्दा, सिस्टीम रिस्टोर न करता जर स्पेस डिलीट करायची असेल तर फक्त ह्या डिलीट बटनावर क्लिक करा आणि मग आपल्याला पुढे जाता येईल. ती स्पेस डिलीट होईल. इथे मोठ्या प्रमाणात स्पेस तुम्हाला वापरायला मिळेल. आता इथे सर्वात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे, सर्च मध्ये जायचं. इथे सर्च मध्ये गेलो आपण, स्टोरेज सर्च करायचं आपल्याला. स्टोरेज असं टाईप केल्यानंतर इथे डायलॉग बॉक्स मध्ये पहिलंच दिसते स्टोरेज सेटिंग, त्याच्यावर क्लिक करा. स्टोरेज सेटिंग वर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो डायलॉग बॉक्स ओपन होतोय यामध्ये पहा, अगदी सुरुवातीला स्टोरेज म्हटले आणि स्टोरेज सेन्स कॅन ऑटोमॅटिकली फ्री अप स्पेस बाय गेटिंग राईड ऑफ फाईल्स यू डोंट नीड.
तुम्हाला नको असलेल्या फाईल हे स्टोरेज ऑटोमॅटिकली डिलीट करेल आणि स्पेस क्रिएट करेल असं म्हटले जाते इथं. तर त्या साधारण कुठल्या फाईल्स असतात, टेम्पररी फाईल्स, रिसायकल बिन, हे ऑटोमॅटिकली इथून डिलीट केले जाते. त्यामध्ये असलेल्या फाईल डिलीट केले जाते. तर त्यासाठी हे ऑन असलं पाहिजे. हे ऑन असलं पाहिजे. आता पुढे हा जो सी ड्राईव्ह दाखवला जातो इथे पहा, सी ड्राईव्ह पूर्ण दाखवला जातो. त्याच्यात ॲप्सनी किती जागा व्यापलेली आहे, व्हिडिओजनी किती जागा व्यापली आहे, टेम्पररी फाईलनी किती जागा व्यापलेली आहे. समजा इथं तुम्ही ॲप्सवर क्लिक केलं तर इथे तुमची ॲप्स काय काय आहेत ती दाखवली जातील. आणि यामध्ये तुम्हाला एक वापरता येईल इथे की हे साईजनी सिलेक्ट करा. साईजने सिलेक्ट केल्यावर जास्त साईज असलेले वरती येतील आणि तुम्हाला ठरवता येईल की यातलं कुठलं आपल्याला उपयोगाचं नाही असं ॲप आहे आणि ते मग तुम्ही डिलीट करू शकता. ते डिलीट करण्यासाठी तुम्हाला समजा इथे क्लिक केलं तर त्या ॲपवर क्लिक केलं तर मूव किंवा अनइन्स्टॉल असं येतं. तर ते अनइन्स्टॉलवर क्लिक करून तुम्ही ते ॲप डिलीट करू शकता. तर असे ॲप एकदा पाहून घ्यायचे आणि आपल्याला वापरात नसलेले ॲप सर्रास डिलीट करून टाका. म्हणजे तुमची सी ड्राईव्हवरची स्पेस रिकामी होईल, जी फ्री वापरायला तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे आपण सी ड्राईव्हवरील स्पेस कमी करण्याचे काही उपाय पाहिले आहेत. काही उपाय पाहिले फक्त आपण. तर असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.